संग्राम भंडारे आणि बाळासाहेब थोरात यांच्यामधला वाद वाढण्याची शक्यता आहे। कारण संग्राम भंडारे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब थोरातांना इशारा दिलेला आहे। मला माझ्या नावातील बापू काढावा लागणार असं म्हणत त्यांनी थोरातांना लक्ष्य केलेलं आहे। पाहूयात। तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला। नथुराम गोडसे आमच्या थोडा आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे। अध्यात्मामध्ये काही गुंड आणि माफिया शिरलेले आहे। इतर कोण्या हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाला, मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल। अहिल्यानगरच्या संगमनेर मधलं राजकीय कीर्तन काही संपायचं नाव घेत नाही। घुलेवाडीतल्या कीर्तनापासून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस आता चिघळत चाललाय। कारण संग्राम भंडारेंनी पुन्हा एकदा बाळासाहेब थोरातांना इशारा दिलाय। हिंदू धर्म प्रचारकांवर हल्ले झाले तर आपल्याला नावातला बापू शब्द काढून संग्राम भंडारे व्हावं लागेल असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब थोरातांना लक्ष्य केलंय। बाळासाहेबजी थोरात, तुमच्या समर्थकांना माझ्यावर राग आहे, फोडून टाका माझी गाडी। पण इतर कोण्या हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाला तर बाळासाहेब थोरात, मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भंडारे व्हावं लागेल। जय श्रीराम। संग्राम भंडारेंनी बाळासाहेब थोरातांना दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांनी देखील भंडारेंवर हल्लाबोल केलाय। अध्यात्मात गुंड लोक शिरल्याचं म्हणत राऊतांनी भंडारेंवर निशाणा साधलाय। तर या वादाचं बाळासाहेब थोरातांनी राजकारण करू नये असा सल्ला दरेकरांनी दिलाय। अध्यात्माचा विषय आहे। काही लोक अध्यात्मामध्ये काही गुंड आणि माफिया शिरलेले आहेत। बरं, काही महाराष्ट्राची परंपरा नाही। जो प्रकार बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत घडलाय त्याचा धिक्कार करावा थोडा। याचा धिक्कार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे। याचा सोडून द्यावं, कोण हे गुंड माफिया अध्यात्मात शिरतात अशी भाषा करतात। प्रत्येकाने अशा प्रकारचे वक्तव्य करताना निश्चितच समाजमानावर त्याचा काय परिणाम होईल, कायदा सुव्यवस्थेवर काय परिणाम होईल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आणि मला वाटतं व्यक्तिगत अशा प्रकारचे आरोप एकमेकांच्या द्वेषाने बोलणं मला वाटतं हे योग्य ठरणार नाही आणि त्याचं कोणी राजकारण करून त्याचा इश्यू बनवू नये अशी माझी थोरातांकडून अपेक्षा आहे। संगमनेरच्या घुलेवाडीत संग्राम भंडारेंच्या कीर्तनात काही जणांनी गोंधळ घातला होता। दरम्यान यानंतर भंडारेंनी निषेध मोर्चा काढला। तसंच कीर्तनात गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। याच वादावरून थोरातांनी भंडारेंना लक्ष्य केलं आणि त्यानंतर भंडारेंनी मला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणत थेट बाळासाहेब थोरातांनाच धमकी दिली होती। घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल। कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही, आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो। माझा नथुराम गोडसे व्हावं लागेल, नथुराम गोडसे प्रमाणे तुमचं म्हणजे मला महात्मा गांधींसारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू। खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदानं घेईल मी। जर कुणी तत्वाकरता विचाराकरता म्हणून आम्ही जगत असताना कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडसे आमच्या पुढे आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे। हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। मी महात्मा गांधी नाही, पण त्या वैचारिक आपल्या विचाराकरताचं बलिदान हे आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे। कीर्तनात झालेल्या गोंधळानंतर संग्राम भंडारे आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वार पलटवार सुरूच आहे। 2 दिवसांपूर्वी थोरातांनी लावरी तो व्हिडिओच्या माध्यमातून भंडारेंवर आरोप केले होते। दरम्यान यानंतर आता पुन्हा एकदा भंडारेंनी थोरातांना इशारा दिला। त्यामुळे थोरात आणि भंडारेंमधला वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, संगमनेर।